नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज तुलसी विवाहानिमित्त या ठिकाणी तुम्हाला रांगोळी वगैरे काढलेली दिसेल। आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे समोर अंगण आहे, परंतु माझ्याकडे जी तुळस आहे ती फार अशी प्रशस्त जागी लावलेली नाहीये। त्यामुळे लग्नासाठी आम्ही आलो लोंढे सरांच्या घरी। या ठिकाणी लोंढे मॅडम आणि सरांनी खूप छान अशी आरास केलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मॅडम ज्या आहेत त्या पूजेची तयारी करताना तुम्हाला दिसतील। या ठिकाणी त्यांनी पूजेची तयारी जी आहे ती केलेली आहे। स्वच्छ वस्त्र आहेत ती देखील ठेवलेली आहेत आणि जे साहित्य लागणार आहे पूजेसाठी ते देखील त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आपल्याला दिसतंय आणि पूजेला सुरुवात झाली आहे। सरांनी सर्वप्रथम बाळकृष्णाला स्नान घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, स्वच्छ पाण्याने श्रीकृष्णाला स्नान घातल्यानंतर पंचामृत आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने त्यांनी छान असं स्नान घालून घेतलंय। त्यानंतर श्रीकृष्णाची शास्त्रोक्ती पूजा झाल्यानंतर मॅडमनी तुळशीच्या झाडाला जे आहे ते पूजा करताना बांगड्या ज्या आहेत हिरव्या रंगाच्या त्या चुडा रूपामध्ये या ठिकाणी वाहिलेल्या तुम्हाला दिसतील। खूप छान पद्धतीने रांगोळीची सजावट जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला केलेली दिसेल। या ठिकाणी दोन तुळशीची रोपं तुम्हाला दिसतील। एक आहे जे रोकडे सरांच्या घराच्या समोर असलेलं कुंडीतलं रूप या ठिकाणी पाटावर ठेवलेलं आहे आणि बाजूला लोंढे सरांच्या दरवाजात असलेलं जे तुळशीचं वृंदावन आहे तिथे मोठी अशी तुळस तुम्हाला या ठिकाणी दिसेल। सर्वप्रथम शास्त्रोक्त पूजाविधी करून झाल्यानंतर अंतरपाट धरून आता पुढे जो अक्षतांचा कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे। त्यासाठी मंगलाष्टके या ठिकाणी लावलेली होती आणि मॅडमनी अंतरपाटाला हळदी कुंकू लावून या ठिकाणी पूजा केली। त्यानंतर मंगलाष्टकांचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सुरू झाला। 5 मंगलाष्टका या ठिकाणी झाल्या। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खूप छान पद्धतीनं खूप कमी लोकांमध्ये आजचा हा तुलसी विवाहाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडलेला तुम्हाला पाहता येईल। संपूर्ण 5ही मंगलाष्टके कुणालाच येत नव्हती, त्यामुळे या ठिकाणी ती मोबाईलवर लावली होती आणि हल्ली यूट्यूबमुळे ते फार सोयीचं झालेलं आहे। आपल्याला जितकं येतं तितकं बोलायचं आणि बाकी वेळ आपण ते ऐकलं तरीही चालतं। त्यामुळे खूप छान पद्धतीनं असा हा मंगलाष्टकांचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडला। सरांच्या घरासमोर जी जागा आहे ते प्रशस्त मोठं अंगण आहे, त्यामुळे लहान मुलांना खेळता बागडता येतं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पाठीमागे शिव आणि ज्ञानेश्वरी दोघेजण आहेत। खऱ्या लग्नामध्ये ज्या प्रकारची घाई असते लहान मुलांची ती या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल। खूप सुंदर पद्धतीने मॅडमनी सजावट जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि तुळशीला वस्त्र म्हणून नवीन पीस त्यांनी घातलेला आहे। त्यानंतर चुडा वगैरे जे काही आहे, हळद चुडा वगैरे ह्या सर्व गोष्टी लग्नविधीमध्ये ज्या प्रकारे असतात त्या प्रकारे मॅडमनी या ठिकाणी करून घेतल्या होत्या आणि खूप छान पद्धतीने या ठिकाणी हा जो लग्नाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आपल्याला पार पडताना दिसतोय। या ठिकाणी बाळकृष्ण तुम्हाला दिसतील। या ठिकाणी 2 तुळशी असल्यामुळे 2 बाळकृष्णांची पूजा या ठिकाणी केलेली तुम्हाला दिसून येईल। तुम्ही पाहू शकता, खूप छान पद्धतीनं या ठिकाणी दिवे वगैरे ठेवून घेतलेले आहेत। मंगलाष्टकांचा कार्यक्रम उरकल्यानंतर मॅडमनी दोन्ही तुळशींची विधिवतपणे ओटी भरून घेतली। नवीन पीस आणि इतर जे काही साहित्य आहे ओटीसाठी महत्त्वाचं असतं ते दोन्ही तुळशींपुढे मॅडमने ठेवून घेतलं। हळदी कुंकू वाहून शास्त्रोक्त ओटी भरून घेतली। खूप छान पद्धतीने सालाबादाप्रमाणे यंदाही त्यांनी हा तुलसी विवाहाचा कार्यक्रम जो आहे तो आनंदात या ठिकाणी पार पाडला। तुम्ही पाहू शकता, खूप छान पद्धतीने त्यांनी ओटी भरण्याचं जे काही आहे ते व्यवस्थित भरून घेतलेली आहे। जशी आपण सुवासिन महिलेची पहिल्यांदा ओटी भरतो, लग्नानंतर माहेरची ओटी पहिल्यांदा भरली जाते, त्याच पद्धतीनं तुलसीचं लग्न झाल्यानंतर मॅडमनी छान पद्धतीने या ठिकाणी ओटी जी आहे ती भरून घेतली। खाली ठेवलेल्या तुळशीची ओटी भरल्यानंतर
मॅडमने वृंदावनामध्ये जी तुळस आहे तिचीही छानशी ओटी भरून घेतली। या ठिकाणी ओटीसाठी नारळ न वापरता खोबऱ्याचा तुकडा त्यांनी वापरला आहे, कारण जागेअभावी छोट्या छोट्या वस्तू या ठिकाणी ठेवणं सोयीचं जातं। लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तुळशीची आरती तसेच पांडुरंगाची गणपतीची आरती या ठिकाणी करण्यात आली। मुलांची लगबग चाललेली तुम्हाला दिसेल। इथे ज्ञानेश्वरी जी आहे ती काहीतरी आरती म्हणते, परंतु काही समजत नाही आहे, तिला काय म्हणायचं आहे ते काही कळत नाही आहे। परंतु सर्वजण सुरात आरती म्हणायला लागल्यानंतर ती तिचं काहीतरी बडबडत आहे। पूर्ण वेळ आरतीमध्ये तिनं अशीच बडबडत राहिली, त्यामुळे पूर्ण आरती तिने म्हटली असं म्हणू शकतो आपण। लहान मुलांनाही खूप छान वाटतं। आम्ही फार लोक नाही, पण 7-8 जणांमध्ये हा जो कार्यक्रम होता तो आजचा पार पडला। दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून तुलसी विवाहापर्यंत एक छान वातावरण असतं, एक छान वेगळा उत्साह असतो। मुलांना सुट्ट्या असतात, त्यामुळे आणखी छान वाटत असतं। सालाबादाप्रमाणे यंदाही आम्ही या तुलसी विवाहाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो। दरवर्षी आम्ही या दिवसांमध्ये गावी असतो, यावर्षी आम्ही सातारमध्ये आहोत आणि सातारमध्ये आहोत तरीही आम्ही सार्वजनिकरित्या या ठिकाणी सहभागी झालो आणि खूप छान वाटलं। या ठिकाणी ज्ञानेश्वरी जी आहे ती आरती म्हणताना किंवा टाळ्या वाजवताना तुम्हाला दिसेल, तिलाही छान वाटले। मुळातच लग्नाचा कार्यक्रम हा तिच्यासाठी हा पहिलाच होता, कारण ती आता 2 वर्षाची आहे, त्यामुळे तांदूळ अक्षता म्हणून वापरायचे आहेत की खायचे आहेत हेच तिला बराच वेळ माहिती नव्हतं। पण खूप छान मजा आली, छान वाटलं। अपेक्षा आहे तुमचाही दिवस हा आनंदाचाच गेला असेल।